सिस्टम फुल सिस्टम। शेवटचा पोरगा दिसतो हा लाल क्यों कर रहे ले मेरे में बॉस है तो मेरे को बहुत बट आपला पचका झाला मित्रांनो, आता झालेला आहे आमचा पोपट। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग पोचलेलो आहे गोकर्णाला। सकाळी 4ला आमची ट्रेन आलेली, तर 2 तास बसलो उजेड होतपर्यंत। तर उजेड झालेला आहे आणि रिक्षावाल्याला विचारलं आम्ही किती घेणार, तर 350 रुपये चार्ज करत आहे आमच्याकडून। बट आम्ही रिक्षाने न जाण्याचा प्लॅन करून आम्ही जातो आहे आता थेट बस स्टॉपला। इथून 900 मीटर आहे आय थिंक चालत। इकडे पूर्ण सिनेरी आहे, पूर्ण बघा ग्रीनरी आहे, पूर्ण ग्रीनरी। आणि जसं आम्ही निघालो ना रेल्वे स्टेशनला थोडे पब्लिक होते, बट कोण बाहेर निघत नव्हतं, रात्र होती तर। आणि जसं आम्ही निघालो तसं पब्लिक आता निघायला सुरुवात झाली आहे बघा बाकी। क्या भडक रे। तर आता जस्ट आता आम्ही आलेलो आहे बस स्टॉपला। कन्नड भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे आणि विद्यू आपला खाजी खाऊ घ्यायला जातो वगैरे। महिन्यात बघा पुरी भाजीचा टेस्ट कसा आहे? मी टेस्ट करून बघतो जरा पुरी भाजी। तर पहिला घास बघूया। कळकळी आहे, एक नंबर आहे। तुम्ही कधी आलात इकडे तर बस स्टॉपच्या बाजूला पुरी भाजी भेटते, इडली पण भेटते, पण आम्ही पुरी भाजी मागवलेली आहे आणि तेच रावस आहे। आता नाश्ता करून आम्ही इथे बसलेलो आहे बस स्टॉपला। KRCTCचा बस स्टँड, मस्त वातावरण आहे आता। मित्रांनो फायनली आम्ही आता उतरलेलो आहे गोकर्णाच्या बस स्टॉपला। मागे तुम्ही बघू शकता माझ्या गोकर्णाचा बस स्टॉप। आणि आता आम्ही जातोय रूम बघा। मित्रांनो इकडे एकदम गाई बघा किती छोट आहे, वासरू तिथे एकदम बारक्या गाई आहे इकडे। इकडचा व्ह्यू एकदम भारी आहे आणि आमच्या इथं बारी बघा बॅग करायची। बस आता बॅग उचलायची बारी माझी आहे। आणि हे बघा ही बँक आहे, कुठल्या अँगलने तुम्हाला ही बँक वाटते? कर्नाटकमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं काही ना काहीतरी बघायला भेटतं। भटजी बघा समोर, झूम तर नाही करू शकत आता, भटजी तुम्ही लांबूनच। तर मित्रांनो आता आम्ही रेडी झालेलो आहे महाबळेश्वर टेम्पलमध्ये जाण्यासाठी। हे बघा लुंगी बिंगी घालून आता सगळे मित्र आता तयार झालेले आहेत तिकडे। आम्ही होमस्टे घेतलेला आहे, कमेंटमध्ये सांगा मी कसा दिसतोय। तर आम्ही एका होमस्टेमध्ये आता स्टे केलेला आहे। सगळे आता रेडी होत आहेत, कारण की मंदिरामध्ये आपले वेस्टर्न कपडे किंवा आपले नॉर्मल शर्ट पॅन्ट पण नाही चालत। जीन्स तरी पण हा घालतोय, हा दुनियातला फालतूगिरी पोरगा आहे एकदम। तर मित्रांनो आता सर्वात मोठा स्ट्रगल सुरू झालेला आहे, कारण की लुंग्यांनी आम्हाला चालायला असं जमत नाही बघा। भावना आम्ही तयार झाले पूर्ण टापटीप दिसतोय थोडंसं। आता इकडे आहे ना छोटासा कुंड आहे, तो एवढा लावच आहे ना, मला दाखवतो आता। आणि आम्ही चढाणीला आता उतरतो खाली मंदिर आहे। आणि आम्ही रूम हा वरच्या साईडला घेतलेला होता। सगळे अण्णा जातात, अण्णा। तर मित्रांनो तो कुंड बघा तुम्हाला दाखवतोय, एवढा सुंदर असा वाटतोय ना। आपल्या कोकणात असे असतात कुंड, पण ह्याच्यात पाणी कमी आहे थोडंसं। आणि हा काय व्ह्यू इकडचा। तर आम्ही आलेलो आहे मंदिराच्या इकडे, एक गणपती मंदिर आणि समोर महाबळेश्वर मंदिर। बट मंदिरात व्हिडिओ शूट अलाउड नाही, तर बंद करायला लागेल आपल्याला व्हिडिओ। महाबळेश्वर मंदिर आणि समोर गणपती मंदिर। तर आता आम्ही दर्शन करून झाले,
तर आता आमचं दर्शन करून झालेलं आहे. समोरच आहे आपलं महाबळेश्वर मंदिर आणि इकडची घरं एकदम पुराण्या टाईपमध्ये आहेत. पण जुनी घरं. आता आम्ही जातोय बीचला, गोकर्णाचा बीच. मित्रांनो दर्शन करायला बघा तुम्ही. दर्शन पण एवढं छान झालंय ना, 5 मिनिटात दर्शन झालंय. आणि दर्शनचं एक वाजता बंद होतं दर्शन, 5ला सुरू होतं. पण आमचं नशीब एवढं चांगलं, आमच्या नंतरच्या माणसांना येऊन नाही दिलं आणि आमच्या लास्टला गेट बंद करून टाकला आणि कोणालाच अलाउड नाही केलं. आणि इकडची गणपतीची मूर्ती एवढी सुंदर आहे ना, एवढी सुंदर, एकदम प्राचीन मूर्ती आहे. तुम्ही एकदा ना एकदा व्हिजिट करा हे मंदिर, खूप जुनं मंदिर. की होईल किनाऱ्यावर उतरायला म्हणून आम्ही लांबच आहे. आता एवढा खवळलेला आहे ना समुद्र इकडे. कसे आहे एकदम रावत. सकाळी एकदम घाई गडबडीमध्ये रूम दाखवायला नाही भेटला, तर आम्ही महाबळेश्वर मंदिरापासून थोडाच वरती रूम घेतलेला आहे. महाबाला व्हॅली रूम्स. इकडे अर्धा कन्स्ट्रक्शन चालू आहे या रूमचं आणि ग्राउंड फ्लोअरला रूम घेतलेला आहे. ही साईडला हा रूम आहे असा. इकडे टॉयलेट बाथरूम. तर मित्रांनो आता आम्ही जात आहे कुडले बीचला. कुडले बीचवरून आम्ही जाणार आहे होम बीचला. आता आम्हाला ट्रॅव्हलिंगला जास्त खर्च होईल म्हणून आम्ही ट्राय करतोय आता चालतच जायचं. 4 किलोमीटर आय थिंक आहे. बोलत बोलत कधी पोचू आम्हाला पण नाही कळणार. आता सगळे तयार होऊन निघाले आणि वातावरण पावसाचं नाही बट ऊन पाऊस एकसाथ आहे, पण मस्त असं वातावरण आहे. पब्लिक कसं वाटतंय गोकर्णा? एक नंबर. हर्ष कसं वाटतंय? हर्ष आयुष्यात स्माइल बघ. शब्द नाहीत कारण की पूर्ण गावासारखा सीन आहे बघ. पूर्ण गावासारखा सीन आहे. कातळ बितळ एकदम मस्त करकरीत झालेला आहे. किलोमीटर दाखवत आहे 2.4 किलोमीटर आहे. पी गाईज आम्हाला वाटत होतं 4 किलोमीटर आहे, पण नशीब 2.4 किलोमीटर आहे. आता इकडे ह्या साईडला सगळे हॉस्टेल आहेत छोटे छोटे आणि कॅफे पण आहेत जास्त करून. बट हॉस्टेल इकडे कमी प्राईजमध्ये आहे. पर पर्सन 400-500 रुपयेमध्ये हॉस्टेल मिळून जातात वीकडेला. आणि जर रश डे असेल तर त्या दिवशी त्या हॉस्टेलची प्राईस जास्तीत जास्त 800, 1000, 1500 यापर्यंत पण जाऊ शकते. तर कन्फर्म करून या. बाकी गोकर्णा, आय लव गोकर्णा. चिरायला दगड वापरला जातो तशी इथे खदान आहे. पूर्ण या साईडला बघा हा रोड, या साईडला पूर्ण अख्खा रोड आहे आणि इकडे पूर्ण असा वरती गाव नाही हे काय आहे? हे गाव आहे सडाबाग. काय वैभव? सडाबाग हे माहीत आहे तुका? कोकणी येते काय? येते ना माझ्या कसं कसं माका माहिती आहे. आता 4 किलोमीटर जायचं आहे आणि तिकडे कुठला बीच आहे? माका माहित नाही. ओम बीच. माका माहित नाही. आपण आता ओम बीचला जातोय. मग कुठल्या? माहीत आहे कुठल्या बीचला? वानन जोडा वाजन जो नाही वल्ट काढ मी येले असं तू नाही तर या हय आलंय मराठवाड्यातून आमच्या मुंबईच राहायला आलं आणि कोकणात फिरून याला दाखव समोसा काय झालं. मित्रांनो जे जे विद्याभूषण शाळेत होते त्यांनी ही चड्डी ओळखलीच असेल. लहानपणी शाळेत आम्हाला या कलरची चड्डी होती आणि हा स्टेशनवरून ही चड्डी घेऊन आलाय. अरे माझी उरलेली शाळेची चड्डी अशी ती तुला दिली असती बंबू. ही बघा सेम विद्याभूषण वाले सगळे ओळखतील ही चड्डी कुठली आहे. मेहरबानी क्यों कर रहे मेरे में? बॉस है तो मेरे को बहुत मेहरबानी कर रहे हैं. कोण बस है पानी तुम्हारा खत्म, पानी खत्म. चलो हाथ की गाड़ी करो कड़क. हाथ की गाड़ी ती गाडी बोले गाड़ी हाथ उभा राहिला तुझी. हे बाउंसर सारखे उभे राहा. हाँ आगे के रुको बॉस जैसे रुकेगा तुमको भी वैसे ही रुकना पड़ेगा. चलो
बाय बोला बाय. बाय बोला उठ तो उठ. ऐसा नहीं वैसा नहीं. हमारा बॉस बोला उठ तो उठ, रुक तो रुक. समजा क्या तुझे. केरला कर्नाटकची एक खास बात दाखवू तुम्हाला. हे बघा, इकडे बस आणि कार्स आणि मोटरसायकल एवढ्या मॉडिफाय करतात ना, आणि त्या पण एकदम फुल मॉडिफाय कडी. अरे दलवी पण हा कुठले बीच आहे हा बघ. इथून शॉर्टकट आहे. आपण बीच वरून डायरेक्ट ना, तिथून डायरेक्ट डोंगर चढू. इथून आपण रोडवरून गेलो लय लांब पडतो. बट ही गल्ली मारली तर नाही चालणार. ही गल्ली नाही, आपला एक कुडा बीचच्या इथं बोर्ड लावलाय. ओके, चला वे टू कुल्ले बीच. ए थोडा उतरा ना या शेटला तुमच्या नीट घेऊन या. शेटला उचला थोडा. हे उचल बाई, हे उचल रघु उचल थोडासा. आणि तुमच्या शेटला नीट घेऊन या. ये लंबा उठाय मेरे को ये बाय. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईल तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईल तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईल तुला. तो अभी मैं यहाँ पे घने जंगलों से गुजरते हुए मेरे सामने एक नज़ारा देखो आप. क्या नज़ारा है. ये जो नज़ारा है ये लाखों में एक बार देखने मिलता है. आप देख सकते हो. और वैसे हम आगे कुडले बीच पे, ये एक सुंदर नज़ारा गोकर्णा के कुडले बीच का. कहाँ पे पूर्ण बीचला कोण नाही, आम्ही आहे फक्त पूर्ण बीचवर. हे जबडं फाटेल माहिती आहे आपलं. खूप सुंदर असा कुडले बीच तुम्हाला बघायला भेटतोय. आणि आपल्याला समोर जायचं आहे तिकडे ओम बीचसाठी. हा डोंगर पार करून जायचा आहे, पण आपल्याला इकडून शॉर्टकट आहे. पावसाळा आहे म्हणून कोण नसेल कदाचित, नाही तर उन्हाळ्याच्या टाइम इकडे खूप गर्दी असते. खूप क्रेज आहे या बीचचा. कुडले बीच हा सुंदर आहे खूप एकदम. आता तर समुद्र एकदम खवळलेला आहे. आता आम्ही पूर्ण कुडले बीच पूर्ण फिरून असा आलेलो आहे इकडे. इकडून आता डोंगरवरती चढायचं आणि परत उतरायचं आहे ओम बीचसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्की कमेंट करून मला सांगा. आवडला असेल तर पक्का लाईक करा. हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. आता पूर्ण आम्हाला स्टेअर्स चढून वरती जायचं आहे एकदम डोंगरावरती. तिकडे आहे पूर्ण समुद्र. तर अर्ध्या तासाची ट्रेकिंग करून आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहे ओम बीचला. फुल हालत डाऊन झाली आहे. पाण्याची बॉटल तर आम्ही कॅरी नाही केलेली. बघा कॅफे पण आहे जवळपास. तर आता खूप थकलेला आहे. आले आधी पाणी पियाले. हालत डाऊन झालेली आहे आमची. आता नशीब आता बीच जवळच आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मित्रांनो, ज्या क्षणाची आम्ही इकडे बसून वाट बघत होतो, बीचच्या समोर सुंदर असा ओम बीच आहे ना, तो असा ओम झालेला आहे. म्हणून या बीचचं नाव ओम बीच आहे. तुम्हाला फ्रंटने तर दिसणार नाही, बट मी गुगलवरून फोटो दाखवीन तेव्हा तुम्हाला समजेल की हा ओम बीच कसा दिसतो. तर मित्रांनो, आता आम्ही ओम बीचला आहे. बघा सुंदर असा ओम बीच आहे. पण इकडे आता पावसाळ्याच्या कारण काय जास्त फिरायला देत नाही, पूर्ण सेफ्टी कारणाने. मित्रांनो, यांची मीटिंग चालू आहे बघा बसून ओम बीचला. कसे बसले बघा एक एक जणावर. बीचला मीटिंग चालू आहे की या समुद्रातलं पाणी आपण बाटलीभर काढलं तर किती पाणी याच्यातलं कमी होईल, याच्यावर विचार चालू आहे यांचा. आता आम्ही जात आहे रिटर्न आमच्या रूमवर. आता ओम बीच आम्ही बघितला, खूप सुंदर होता. आम्ही जातोय आमच्या रूमवर.
परत कुठले बीचवरून. तर मित्रांनो आता बघा आम्ही जेवणाची तयारी करतो. जेवण एक नंबर बनणार आहे कारण की 2 कुक मागवले त्यांनी. तर मित्रांनो आता जेवणाची वेळ झाली आमच्या बघा. भात बीत बनवलेला आहे आम्ही आता. आमचा शेफ आहे गोऱ्या, तर सोबत देतो तारपा भाऊ आणि मस्त अशी डाळ बनलेली आहे मला. गोऱ्या ढवल जरा दाखव पब्लिकला. थिकनेस बघा फुल सिस्टम डाळ शिजलेली आहे पण एक नंबर गोळ्या. आणि पापड दाखव आपले. पापड पण आहे ते बघा. पापड पण भाजलेले आहे, लोणचं पण आहे. फुल तयारीत आलेलो आम्ही. आता जेवतो मस्त आणि नंतर ना तुम्हाला सांगतो कसं. बसले भाई आपलं लोणचं कुठे आहे यार. लोणचं तर वाढ यार सिस्टम फुल सिस्टम मध्ये बसलेले आहेत सगळे. त्या जेवणाचा एक पहिला घास घेऊन बघूया. तर मित्रांनो आता पहिला घास घेतोय. डाळ पण प्रॉपर शिजले आणि मस्त लागतंय. उचला तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ गोकर्णामध्ये. तर आत्ताच वाजलेले आहेत 9 आणि हा समोर व्ह्यू बघा गोकर्णाचा. तर आता आम्ही पोहे बनवतोय. 9 वाजले आता सकाळचे. तर आता पोहे आम्ही धुवून घेत आहे. धुल्याच्या नंतर मस्त असे कांदे पोहे बनवणार आहे आम्ही. आणि आत्ताशी पब्लिक हळूहळू एक एक जण उठत आहे. गोवर्धन भाई आपल्या कामाला लागलेले आहे. जुडवा भाऊ. वैभव मांजरेकर इथे झोपलेला आहे. आणि हा कोण आहे तुम्ही गेस करा आणि कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो आता पूर्ण पोहे बनून झालेले आहेत आपले. पोहे बनवले आहेत. सकाळचा नाश्ता पोहे आमचे तयार झालेले आहेत बिस्किट सोबत. तर आता आम्ही सगळे रेडी होऊन जातो याना केवला. आम्ही आता स्कूटी रेंट केलेली आहे इकडे गोकर्णाला. हे बघा 4 स्कूट्या आम्ही रेंट केलेल्या आहेत. स्कूटी रेंट आम्हाला पडलेली आहे 300 रुपये. बट आम्ही 8:30च्या अगोदर आम्ही रिटर्न दिली तर आम्हाला 250 रुपये बोललेला आहे. आणि आता सगळे तयार होत आहेत, लवकर चला. तर आता पेट्रोल पंपपर्यंत वैभव चालवतोय गाडी. त्यानंतर मी घेणार आहे कारण की लायसन माझ्याकडे. पुढे पोलीस बिलीस भेटले पकडला का फुकटचे वांदे होतील. तर टेम्परवरी तर आता वैभव चालवतोय. स्कूटीची हालत थोडी डाऊनच आहे सगळ्या स्कूटीची हालत. आणि आता आम्ही खाली उतरतोय महाबळेश्वर मंदिर साईडला. मित्रांनो इकडे 5-5 मिनिटाला वातावरण बदलतं. आधी कडकडीत ऊन होतं, आता पूर्ण पावसाचा वातावरण झालेलं आहे आणि पाऊस पडतो इकडे खूप. पाऊस सुरू झालेला आहे एकदम. आता रेनकोट घातलाय आणि मस्त मौसम झालेला आहे इकडचा. बघ ना आजच पाऊस पडतोय. हा ना. कालपर्यंत आम्ही होतो इकडे राहिलो पण काल पाऊसच नव्हता. वातावरण झालेलं पण पाऊस पडत नव्हता. जसं आता आम्ही स्कूटी रेंट केली एंड टायमाला तसा पाऊस सुरू झालेला आहे जोरात. आता पेट्रोल पंपला आम्ही भिजत सगळे पेट्रोल पंपला आलेले आहे. आपल्याकडे 6 आहे ना, 106 आहे ना. ब्लॉगर गाडी चालवतो बघा. आमची गाडी काय पळत नाही आहे. आमच्या पुढे सगळे गेले, आमची गाडी पळत नाही. हे बघा हे आता तिघं सोबत आत्ता आले. यांनी आमच्या ब्लॉगरने यांना भरपूर बोलला पण हे ऐकत नाही काहीच. कोणाचंच ऐकत नाही. आणि हा बघा हा शेवटचा पोरगा दिसतो. हा लाल ऑरेंज कलरची टी-शर्ट घातला. हा कोणतंच ऐकत नाही. फक्त मोठ्यागिरी करायला बघतो. आणि तो त्याच्या पुढे आहे तो तर आहे ना, तो असं समजतो की मी आहे रायडर आहे. सल्लूक मार रायडर आहे. ते पोरं आता आमच्या पाठी आलेत. हे दोघं हे कोणाचंच ऐकत नाही. बडी मुश्किल खो जाए ना कही आवार दिल. फुल एन्जॉय करतोय आम्ही. पूर्ण कर्नाटक आम्ही एन्जॉय करतोय. खूप मजा येते मित्रांनो. आणि हा सेकंड पार्ट मधला आमचा
ब्लॉग सुरू आहे सेकंड पार्ट मध्ये आता. अबे आमची तर 60च खोलते ना वैभव. 60च्या पुढे जातात ना गाडी. तुमची किती खोलते? मीटर आमची नाही 100 किती 100 खुलते पण 110 अरे काय म्हणजे मतलब आहे का 110 किती खोटं बोलतो रे 110. आता जस्ट आलेलो आहे मी मिर्झन फोर्टला. गाडी पार्क केलेली आहे इकडे आणि समोर मिर्झन फोर्ट. जागा नाही. तुमची बॅग बिग चेक केली इकडे. काय काय पब्लिक प्लॅस्टिकच्या बॉटल्या सिगरेट बिगरेट घेऊन जातात आणि किल्ल्या बिल्ल्यावर टाकतात. त्यामुळे चांगली गोष्ट आहे आतापासूनच. पोरं आहेत ना अशी प्लास्टिकच्या बॅटल्या पाणी पिकून टाकतात. प्लॅस्टिकची बॉटल आपल्या सोबत घेऊन ये. तिथे डस्टबिन आहे. मी तुम्हाला बोललो ते मगाशी 2 पोरं हा एक आणि याच्यातला हा एक हे दोघं पोरं आहेत ते. होय मी डस्टबिन तर आता मिर्झन फोर्टच्या मेन दरवाजाच्या इकडे आम्ही आणि हा टायमिंग लिहिले 8 ते 5:30 पर्यंत चालू असतं. आणि हा मेन गेट आहे. खूप सुंदर किल्ला आहे एकदम. हा आदिलशाहीच्या काळात बनवलेला गेलेला किल्ला आहे. हा आदिलशाहीने या किल्ल्यावर खूप राज केलेलं आहे. आणि हा खाली जातो रस्ता एकदम. चोर दरवाजा आहे वाटतं. हा तो बघ तिकडे निघतो मित्रांनो. हा चोर दरवाजा खाली उतरून. तो गेट बंद आहे तिथून. गेट बंद आहे. या किल्ल्याचा इतिहास तर एवढा काही नाही. हा आदिलशाहीच्या काळात बनवल्या गेलेला किल्ला आहे हा. आता पण याच्या तटबंद्या अजून मजबूत आहेत. काही अवशेष पडलेले आहेत तटबंदीचे. तरी पण आता पण हा किल्ला एकदम मजबूत दिसतोय. आणि वरती कमान बंद आहे. काय पण आत खाली अजून गुफा बंद आहे ते. इकडे आत काहीतरी आहे. हे लोकांनी बंद केलेलं आहे हा. कारण की टुरिस्ट येतात आणि इकडे बाहेर वाट लावतात पूर्ण. पण हा किल्ला एकदम सुंदर आहे. एकदम आत्ता पण मजबूतच्या मजबूत दिसतोय. आणि ही विहीर आहे. ह्याच्यावर जाळी लावलेली आहे एकदम. अरे तो रस्ता इकडे देतो. हा मग तेच बोलतो. हा ही बाई तर दिसते की नाही काय माहिती. की आपल्या इकडे गडकिल्ले कसे आहेत आणि इकडचे गडकिल्ले कसे आहेत. इकडचं सरकार गडकिल्ल्यांवर काम करत आहे. आता तुम्ही इकडे बघा तटबंदी जांभा खडकाने बांधण्यात येत आहे इकडे. आता हे बघा तटबंदी तुटलेली आहे आता बांधतायत. इकडचं सरकार किल्ल्यांवर लक्ष देतं फारसं. आणि आपल्या इकडचे गडकिल्ले बोलायला नको. हा त्या काळचा दरबार असेल आय थिंक. इकडे कोण राजा असेल तो बसत असेल आणि सभा सगळी इकडे बसत असेल. तर ह्या किल्ल्यावर सगळ्या तटबंदी बंद आहेत. कारण की पब्लिक वरती जाते आणि सेल्फी काढण्याच्या नादात पाय बी घसरून वाईट घटना होते. त्यामुळे सगळ्या तटबंद्या बंद केलेल्या आहेत. हे बघा चल इकडनं जाऊ. इकडनं रोड आहे. हा इकडनं आहे ना. तुम्ही लाजाळूची पानं कधी बघितलेत का? लाजाळूची पानं ही बघा. त्यांना हात लावला की लगेच लाजतात. लाजून देवा. अरे बंद होतंय बंद करा बंद होतंय बंद करा. आपल्या निसर्गामध्ये बरेच काही अशा गोष्टी आहेत त्या आपण कधी बघितल्या नाहीत. आणि तुम्हाला काहीच खरंच सांगतो एक ना एक दिवस तुम्ही अशी टूर करा की त्यामुळे आपलं सगळं निसर्ग आपला कसा आहे ते आपल्याला समजेल. पूर्ण नागमोडी रस्ते आहेत मित्रांनो इकडे. आणि जी व्ह्यू दिसत आहेत ना ते तुम्हाला मी शब्दात सांगू नाही शकत.
मित्रांनो फायनली आम्ही आता आलो याना केवला पोचलेलो आहे. मित्रांनो आता झालेला आहे आमचा पोपट, आणखी ड्यू टू हेवी रेन बंद आहे याना केव. इकडे पोलीस बसले आहेत, त्यांनी आम्हाला असं सांगितलं बंद आहे. तर रिटर्न आम्ही जातोय. खाली पण आहे बट आपला पचका झालेला आता इकडे येऊन. तर मित्रांनो सगळी पोरं नाराज होऊन आता रिटर्न जात आहेत गोकर्णाला. आम्हाला माहिती नव्हतं याना केव बंद आहे. बाकी इकडचे सगळे ऑलमोस्ट टुरिस्ट प्लेस बंद आहेत. याना केव, विभूती फॉल्स सगळं बंद आहे. चला आता घरी जाऊनच भेटू. टोपी होती पिंक कलरची. हे बघ याची पिंक कलर, व्हाईट कुठे आणि पिंक कुठे? हे पिंक कलरची नव्हती. सल्यूट रिटर्न पार्टी. कोण व्हाईटला पिंक बोलेल, कोण असं आहे काय व्हाईटला कोण पिंक बोलेल? अरे पण ती कशी झालेली अवतार तसं झालं. पाठून लोखंड लागलेला पंकज. लोखंडवाला बघ हा होता ना रायडर. काय केलं गाडी थांबवतच नाही. तो 4 व्हीलर हॉर्न मारतो. मी तुला सांगतो ह्याने 2-3 वेळा. तर आता आम्ही याना केव नंतर गोकर्णाला जाताना हॉटेलमध्ये आलो आहे पुरी भाजी खायला. मस्त आहे एकदम. 35 रुपीज प्राईज यायचं. कशी आहे रवी? एकदम मस्त. कॉफी आलेली आहे इकडे करा. एक नंबर आहे. हे तू कशी आहे? चवण्या घ्यायची घेऊन सांगतो. तर आता हर्षनी बनपाव घेतलेला आहे आणि वैभवनी पार्लेजी. कसं आहे वैभव कॉफीसोबत? हा ना मस्त. ह्याच्याशी खोललंच नाही जात आहे. अरे मग पोरांना उष्टा आवडत नाही ना, म्हणून ते थोडंसं फोडावं लागतं. तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे. आम्ही आता आमच्या रूमवर पोचलेलो आहे. सगळे थकून बागून अंघोळी बिंगोळी करून आता नाश्ता करायला बसलेले आहे. मॅगी बनवलेली आहे. मॅगी संपली पण आम्हाला याना केवला तर जाता आलं नाही, कारण की हेवी रेनफॉलमुळे बंद होता याना केव. तर गोकर्णाचे आम्हाला मेन स्पॉट काही बघायला नाही भेटले, कारण की पाऊस होता. पण आता आम्ही जात आहे उद्या मुर्डेश्वरला. तर तो व्लॉग तुम्ही नक्की बघा. हा पार्ट 2 होता गोकर्णाचा. आता 3rd पार्ट येईल मुर्डेश्वरचा. तर नक्की बघा आणि व्हिडिओ कशी वाटले ते पक्का सांगा. आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.